उन्हाळा आला की आपण लगेच बाजारातून ज्यूस, कोल्ड ड्रिंक, थंड पेय आणून पितो, पण त्यांनी आपल्याला थोडा वेळापुरती थंड वाटतं आणि नंतर त्याचाच आपल्याला त्रास होऊ लागतो। त्यामुळे बाजारातली सरबत, ज्यूस, कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा अशा पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी बनवलेलं कैरीचं पन्ह तुम्ही प्या। संपूर्ण उन्हाळाभर तुमचं शरीर थंड ठेवायला याचा नक्की फायदा होईल। हे कैरीचं पन्ह चवीला सुद्धा अप्रतिम लागतंच, शिवाय यात आपण असे अजून काही औषधी पदार्थ मिक्स केले आहेत ज्यामुळे आपल्याला उन्हाचा त्रास झाला असेल तर तो निघून जाईल किंवा उन्हाचा त्रास होणार नाही। शरीरातील उष्णतेचा दाह सुद्धा कमी होईल। चला तर आज आपण हे पारंपरिक पद्धतीचं उन्हाचा दाह कमी करणारं परिपूर्ण औषधी गुणयुक्त कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते पाहूयात। पन्ह बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कैरी। कैरी घेताना ती अशा प्रकारे मोठ्या साईजची म्हणजे परिपूर्ण झालेली कैरी घ्या। लहान साईजची म्हणजे छोटी किंवा कोवळी कैरी असेल तर तिच्यामध्ये लसीचं प्रमाण जास्त असतं आणि ती चवीला तुरट सुद्धा लागते, त्यामुळे तुम्ही अशी मोठ्या साईजची कुठलीही कैरी घेऊ शकता। मी तोतापुरीची कैरी घेतली आहे, ही कमी आंबट असते आणि याला गरही भरपूर असतो। कैरी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर एका पातेल्यामध्ये कैरी बुडेल इतकं पाणी घेऊन त्यात कैरी ठेवून ही मऊ होईपर्यंत छान शिजवून घ्यायची। तर ही बघा कैरी शिजवून ती पाण्यातून काढून मी थंड करून घेतली आहे आणि कैरी सगळ्या बाजूने छान मऊ होईपर्यंत शिजली आहे। सगळ्यात आधी देठाचा भाग कट करून घ्यायचा आणि याचा आता आपण संपूर्ण गर आहे तो काढून घ्यायचा आहे। बऱ्याचदा आपण कैरी सोलून त्याचे बारीक तुकडे करून शिजवून झटपट कैरीचं पन्ह बनवतो, पण जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीचं चविष्ट हेल्दी पन्ह बनवायचं असेल तर कैरी अशी सालासकट शिजवून घ्या आणि त्याचं पन्ह बनवा। कुठल्याही फळाच्या गरापेक्षा त्याच्या सालीमध्ये जास्त पौष्टिक गुणधर्म असतात, त्यामुळे सालीसकट शिजवलेल्या कैरीचं पन्ह जास्त हेल्दी आणि चविष्ट बनतं। ही बघा कैरीमध्ये अशी कडक कोय तयार झाली आहे, म्हणजे आपली ही कैरी सुद्धा परिपूर्ण तयार झालेली आहे। तर अशीच कैरी आपण पन्ह्यासाठी वापरायची। सगळा गर इथे आपला काढून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ। तर उन्हाळ्यात गूळ खाणं सुद्धा खूप गरजेचं आहे। पूर्वी उन्हातून कोणी घरी आलं की त्याला गूळ पाणी दिलं जायचं, गुळाने सुद्धा उन्हाचा दाह कमी होतो, त्यामुळे आपण इथे गूळ वापरलेला आहे। गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा घालू शकता। त्यानंतर जिरा पावडर घालायची। जिरं भाजून मी त्याची घरीच मिक्सरला पावडर बनवली आहे। थोडंसं काळं मीठ घाला, अर्धा ते 1 चमचा वेलची पावडर घाला। वेलची पावडर सुद्धा शरीर थंड ठेवायला मदत करतं। सोबतच फ्रेश पुदिन्याची पानं तुम्ही घालू शकता। यामध्ये घातलेले सगळे जिन्नस आहेत ते आपलं शरीर थंड ठेवायला मदत करतात। उन्हाचा त्रास झाला असेल तर तोही कमी होतो। आता हे सगळे जिन्नस एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर ही बघा आपली मस्त पन्ह्याची पेस्ट तयार झाली आहे। मी यामध्ये अजिबात वरून पाणी घातलेलं नाहीये। अशा प्रकारे पेस्ट बनवून तुम्ही ही फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवसापर्यंत स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा अगदी झटपट याचं पन्ह तुम्ही बनवू शकता। हे बघा अशा प्रकारे स्वच्छ काचेच्या बाटलीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। एकदा अशी पन्ह्याची पेस्ट बनवून ठेवली तर अगदी काही सेकंदात तुम्ही झटपट कधीही पन्ह बनवून पिऊ शकता। आता हे पन्ह कसं बनवायचं ते बघा। ग्लासमध्ये हवी तेवढी पेस्ट घ्यायची। पन्ह किती जाड किंवा पातळ हवं आहे त्यानुसार पेस्ट घ्या। त्यात आवडीनुसार बर्फ घाला, वरून गरजेनुसार पाणी घाला, मिक्स करून घ्या। आहे की नाही खूप सोपी रेसिपी आणि अशी पेस्ट बनवून ठेवली तर मुलंही किंवा घरातलं कोणीही व्यक्ती अगदी झटपट पन्ह बनवून पिऊ शकतात। शिवाय घरात कोणी पाहुणे आले त्यांना सुद्धा तुम्ही अगदी झटपट पन्ह बनवून देऊ शकता। तर कशी वाटली याची ही पारंपरिक पद्धतीची पन्ह बनवायची सोपी रेसिपी? या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा जरूर बनवा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अशा छान छान रेसिपी पाहत राहा। चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।